नमस्कार मंडळी. आज आपण मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या जबरदस्त पुस्तकातील काही महत्त्वाच्या सूत्रांबद्दल बोलणार आहोत. पैशांच्या बाबतीत यशस्वी होण्यासाठी नुसती हुशारी पुरेशी नसते, तर आपलं मन कसं काम करतं, आपलं मानसशास्त्र कसं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा एक मोठा प्रश्न आहे नाही का. अनेकदा आपण पाहतो की खूप हुशार, उच्च शिक्षित लोकसुद्धा पैशांच्या बाबतीत मोठ्या चुका करून बसतात. असं का होतं? याचं कारण असं आहे की आर्थिक यश हे काही गणितासारखं नाही की जिथे योग्य सूत्र टाकलं की बरोबर उत्तर मिळेल. याची मुळं आपल्या वागणुकीत आणि आपल्या मानसिकतेत दडलेली आहेत. आणि इथेच खरा मुद्दा आहे. एका बाजूला आहे ज्ञान म्हणजे आपली बुद्धिमत्ता, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपली वर्तणूक म्हणजे आपल्या भावना आणि सवयी. आर्थिक यश हे कोणी किती जाणतं यावर कमी आणि कसं वागतं यावर जास्त अवलंबून असतं. शिक्षण, डिग्री किंवा IQ कितीही जास्त असला तरी जर भावनांवर ताबा नसेल तर आर्थिक यश मिळवणं खूप कठीण होऊन बसतं. तर मग आपण थेट आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊया. पैसा ही गोष्ट नक्की कशाची आहे? गणिताची की मानसशास्त्राची? पारंपरिक आर्थिक सल्ला नेहमीच आपल्याला गणिती समीकरणांवर लक्ष केंद्रित करायला सांगतो, म्हणजे किती बचत करावी, कुठे गुंतवणूक करावी वगैरे. पण हे पुस्तक एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतं. कारण खरं सांगायचं तर आपले पैशांबद्दलचे निर्णय हे 90% भावनांनी आणि फक्त 10% डोक्याने घेतलेले असतात. जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा भीतीपोटी सगळं विकून टाकणं, किंवा जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा लोभाने आणखी पैसे गुंतवणं, हे सगळे भावनिक निर्णय आहेत. आणि म्हणूनच फक्त गणितावर आधारलेला सल्ला अनेकदा कामाला येत नाही. आता एका अशा मुद्द्याकडे वळूया जो कदाचित संपत्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. आपण संपत्ती म्हणजे काय समजतो? महागड्या गाड्या, मोठी घरं, बरोबर. पण मॉर्गन हाउसेल म्हणतात ही खरी संपत्ती नाहीये. त्यांच्या मते खरी संपत्ती म्हणजे तो पैसा जो खर्च केलेला नाही, जी बचत केली आहे, जी गुंतवणूक केली आहे. ही संपत्ती आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. ती बँक खात्यात असते, गुंतवणुकीत असते आणि आपल्याला स्वातंत्र्य व सुरक्षा देते. ही एक खूपच वेगळी आणि प्रभावी विचारसरणी आहे. याचा सरळ अर्थ असा की श्रीमंती दाखवण्यासाठी केलेला खर्च म्हणजे महागड्या वस्तू विकत घेणं, हे प्रत्यक्षात आपली संपत्ती कमी करतं. याउलट खरी संपत्ती ही अदृश्य असते. ती म्हणजे भविष्यात काहीही करण्याची मोकळीक, एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि मनाची शांती. आता आपण अशा 2 गोष्टींबद्दल बोलूया ज्या यशामागे असतात पण आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. आपण नेहमीच यशाचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त कठोर परिश्रमांना देतो, पण गोष्ट तितकी सोपी नाहीये. आणि ते 2 अदृश्य घटक म्हणजे नशीब आणि जोखीम. प्रत्येक मोठ्या यशामागे नशिबाचा थोडाफार हात असतोच, आणि प्रत्येक अपयशामागे थोडी जोखीमही असते. याचा अर्थ मेहनत करायची नाही असं अजिबात नाही, पण हे मान्य करायला हवं की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. आणि याच संदर्भात एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा: माझ्यासाठी पुरेसं किती आहे? अनेक लोक अजून थोडं या हव्यासापोटी धावत राहतात आणि जे त्यांच्याकडे आहे तेही गमावून बसतात. ध्येयाची रेषा सतत पुढे ढकलत राहिल्याने समाधान कधीच मिळत नाही. मग ह्या पुरेसं या भावनेपर्यंत पोहोचायचं कसं? तर त्याचं उत्तर आहे इतरांशी तुलना करणं थांबवून. खरी संपत्ती बँक बॅलन्समध्ये नाही, तर इतरांकडे काय आहे याकडे लक्ष न देता आपल्या गरजा पूर्ण झाल्या आहेत यात समाधान मानण्यात आहे. बरं, आत्तापर्यंत आपण बऱ्याच संकल्पना समजून घेतल्या, पण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या? त्यासाठी आता पाहूया एक 7 कलमी कृती योजना जी आपल्याला एक दिशा देऊ शकते. तर ही आहे ती 7 कलमी योजना. यात स्पष्ट उद्दिष्ट ठरवणं, बचत आणि गुंतवणुकीत शिस्त आणणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं, जोखीम व्यवस्थापित करणं, भावनिक निर्णय टाळणं, पुरेसं म्हणजे काय हे स्वतःसाठी ठरवणं आणि सतत शिकत राहणं या गोष्टींचा समावेश आहे. आपण यातल्या काही सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर थोडं जास्त बोलूया. यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोखीम व्यवस्थापन. म्हणजे काय? तर योग्य जीवन आणि आरोग्य विमा घेऊन आपण अनपेक्षित संकटांपासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण करू शकतो. तसंच सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता ती वेगवेगळ्या साधनांमध्ये विभागून ठेवली तर धोका कमी होतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनिक निर्णय टाळणं. बाजारात थोडी गडबड झाली की घाबरून विकायचं आणि तेजी आली की लोभाने पैसे टाकायचे, हे टाळायला हवं.
एक दीर्घकालीन योजना बनवून तिला चिकटून राहणं महत्वाचं आहे. संयम हाच गुंतवणुकीतला आपला सर्वात मोठा मित्र आहे. आणि परत एकदा तोच मुद्दा, पुरेसं किती हे स्वतःसाठी ठरवा. मित्राकडे कोणती गाडी आहे किंवा सोशल मीडियावर कोण कुठे फिरायला गेलंय यावरून आपली आर्थिक ध्येय ठरू नयेत. आपलं लक्ष स्वतःच्या गरजा आणि मूल्यांवर असायला हवं. आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. या सगळ्या चर्चेतून, या पुस्तकातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय आहे? तर तो संदेश हा आहे की पैशांच्या बाबतीतलं यश हे कोणी किती हुशार आहे किंवा किती जाणतं यावर अवलंबून नाही. ते अवलंबून आहे संयमावर, शिस्तीवर आणि योग्य वर्तनावर. एक सामान्य माणूस जो नियमितपणे बचत करतो आणि संयम ठेवतो, तो एका अत्यंत हुशार पण अधीर व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊ शकतो. तर जाता जाता एक प्रश्न विचार करायला लावणारा आहे. पैशांसोबत आपलं नातं नेमकं कसं आहे? ते भीती, लोभ किंवा असुरक्षिततेवर आधारलेलं आहे की स्वातंत्र्य, समाधान आणि सुरक्षेवर? याचं उत्तरच प्रत्येकाच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवतं.